इंदिरानगर परिसरातील केम्ब्रिज स्कूल समोरील मुख्य रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली। वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। हा रस्ता शाळेसमोरील प्रमुख मार्ग असल्याने सकाळ आणि दुपारच्या वेळी सुद्धा विद्यार्थ्यांची, पालकांची आणि नागरिकांची येथे वर्दळ असते। केम्ब्रिज स्कूलपाशी जे खड्डे झालेले आहेत ते नगरपालिकेने लवकरात लवकर भरून टाकावे। त्याच्यामुळे हे लहान लहान पोरं इथून जातात, इथून ते खड्ड्यामध्ये पडतात। त्यासाठी नगरपालिकेने लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना करावी ही आमची विनंती आहे। पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाहीये, त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढतोय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असले तरीही ते अत्यंत संथ गतीने चालू आहे। रस्ते सर्व खराब आहे, त्याच्यामुळे जायला यायला खूप त्रास होतो। कधी कधी पाय घसरून मनुष्य पडूनही जातो आणि पुष्कळ खूप त्रास होतो। जायला 10 मिनिटं पाहिजे असली तर जवळजवळ 20 मिनिटं लागतात नुसता रस्ता हे करायला, आणि असं होतं तरी लवकरात लवकर दुरुस्त करावे। विशेष म्हणजे ही परिस्थिती भाजप गटनेत्यांच्या प्रभागातच असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करतात। महापालिका प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। नितीन चव्हाण, आपलं नाशिक।